तो आज हम जाने वाले स्कूल म्हणजे बॉबे स्कूल. बॉबे चालला शाळेत आणि मी चाललो कॉलेजला, आहे की नाही? हा. तर मी आता बॉबेला नेऊन सोडतो शाळेमध्ये बरं का. मग गटाची सरीने त्याला पैसे द्यायचे, मग मी कॉलेजला जाईल. आपको भी दिखाऊंगा डोंगर. आता पाऊस झाला आमच्या इकडं रात्री मस्तपैकी. हे फरची वल्ली आहे, ती फरची वल्ली आहे. ऊन पडायच्या मागे दिसतं काय. सब्सक्राइबर तो मेरे कॉलेज में भी आ गया. मैं कॉलेज जा रहा हूँ तो इधर मिल गया मेरे मुझे. मी आलेलो आहे कॉलेजला. मी तुम्हाला नाही दाखवलं कारण की फोनात चार्जिंग नव्हती म्हणून नाही दाखवलं. तर हे बघा मस्तपैकी रोड वगैरे आहे इकडं. इकडं हायवे. तेव्हा मस्त डोंगर आहे आमचं, डोंगरामध्ये कॉलेज त्या तिकडं आहे. आता हे नेचर दाखवतो तुम्हाला. गाइस तो अब हम एक चैलेंज लेने वाले हैं जो स्टार्ट ब्लॉग चालू आहे. मैं आपको दिखा रहा हूँ. तर आता दिवाळीपर्यंत मी एक चॅलेंज घेणार आहे. जर दिवाळीपर्यंत माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपण काहीतरी म्हणजे करू आपण. आता हे बघा इकडं मस्तपैकी डोंगर ते दिसत आहे. मी जेव्हा कॉलेजकडे गेलो का तेव्हा तुम्हाला दाखवतो मी एक नेचर. मस्त डोंगर वाटलं सर मी डोंगरावर पण जाऊन दाखवेन तुम्हाला जमलं तर. कारण की आता पाऊस पडला रात्री चिखल झाला असं. इकडं मस्त हवा ते चालू आहे. मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा इकडं प्लॉटिंग होते. आता प्लॉटिंग झालेली आहे इकडं हे बघा. आणि समजा जिथं आमचं कॉलेज आहे आता जस्ट पलीकडंच लगेच डोंगर चालू होते. तिथून वरती मस्तपैकी असे डोंगर आहे. मग समोर कॉलेज आहे, दाखवतो मी तुम्हाला. आता मी आलेलो आहे जवळ. वाटतं आज कॉलेज बंद आहे काय करू, कारण की मी जेव्हा पण कॉलेजला आलो तेव्हा विद्यार्थी म्हणजे मित्र वगैरे ते जात राहते गाडीवर. आज कोणीच दिसत नाही. फक्त एक मुलगा आहे ते तिकडं चाललं आहे. ते पण म्हणजे मला पण ब्लॉग बनवायचा होता म्हणून त्यानं पाहिलं मला व्हिडिओ बनवतो. त्याला नव्हतं याचं वाटतं व्हिडिओमध्ये. ते लवकर पुढं गेला. मला तर असं वाटतं कॉलेज बंद आहे. आणि आपलं मित्राचे पेपर पण चालू आहे म्हणजे ते दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे आणि मी दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे. समाधान तुम्हाला त्या दिवशी दाखवलं नव्हतं मी मागच्या व्हिडिओत. नेचर असतं आमच्या इकडे म्हणजे डोंगरामध्ये. हे आमच्या कॉलेजचं गेट आहे. हे कॉलेजच्या डायरेक्ट बाजूला सोसायटी वगैरे आहे इकडे. हे बघा आमचं कॉलेज, झाडं वगैरे लावले आहे. काय हे बघा आमच्या सरने टाटा सियारा घेतली आहे. ये देखो थंबनेल के लिए अच्छा होगा. और ये मैंने बोला कॉलेज पीछे Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. आता मी घरी गेलो कोणचा हॉटस्पॉट घेतो. तर तुम्ही म्हणत असाल फोनात रिचार्ज नाही आहे तर ब्लॉग कसे अपलोड करतो. तर काही संध्याकाळी आम्ही लय मोठे जण बसवला जातो. मी सच्च्या लड्ड्या म्हणजे आपल्या मित्राचं नाव आहे. तर बसवला जातो तर 3-4 जण आहे. आता मपल्या सच्च्याच्या तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला असेल सच्च्याला. तर आमच्या दोघांच्या फोनात रिचार्ज तर नाही राहत. लड्ड्या ते अजून 2-3 जण आहे त्याच्या फोनात राहतं आणि त्याचा फोन 5G पण आहे. त्याच्याकडून हॉटस्पॉट घेतो मी. मग ब्लॉग अपलोड करतो. त्याला टायमिंग लावतो सकाळी 6 वाजेची सकाळी आणि अपलोड करून टाकतो. सकाळी 6 वाजता पण ब्लॉग येऊन जातो, तुम्ही बघू शकता चॅनलवर. तर असं मी अपलोड करतो. आणि काही फोनातलं काही काम असेल तर हॉटस्पॉट घेऊन काही व्हिडिओ डाउनलोडिंग सौरभ जोशीचे वगैरे वगैरे ते करून टाकतो. आता मी चाललो घरी. आता मला असं वाटतं ब्लॉग एंड करू पण नाही. आता इकडं बघा मी चॅलेंज घेतलं होतं जोवरक आपलं रिचार्ज संपत नाही तेवढं मी डेली ब्लॉगिंग करणार आहे. आता मी फक्त 3 ते 4 दिवस केलं ते आणि चॅलेंज पण पूर्ण झालं. तर मला सवयच लागली आता रोज फोन घेऊन असा ब्लॉग स्टार्ट करायची. आता तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बॉबी पण दिसतो, एखाद्या वेळेस त्याचे मित्र दिसते. तर असंच मला सवय लागली म्हणून मी आता रोजच्या रोज आता आपल्या ध्यानात नाही ते ब्लॉग स्टार्ट करायचे वेळेस की अपलोड कसा करू काय करू. पण मी काढतो रोज आणि म्हणजे अपलोड होतो ते रोज संध्याकाळी. आणि हे बघा मस्तपैकी इथं काय नेचर खूप भारी आहे इकडं आमच्या इकडं.
आता मी घरी जातो, जेवण वगैरे करतो. मी जेवण पण नव्हतं केलं, काटायची सर आली, तसंच त्याला पैसे दे, मी गट भरला आणि आलो इकडं बघा आपल्या घराचं काम किती चालू आहे. यायचं पहा मस्त. मी जा 11 लोक जा घरं प्लॉट पण नव्हती इकडं. आणि मी आता दुकानावर जातो, मग घरी गेल्यावर जेवण करतो पहिले, मग दुकानावर जातो. म्हणजे काल ग्रामपंचायत लाईट 10 लाईट पहिलेच सुधारेल होते. मी डेली ब्लॉक करीत होतो तेव्हा सुट्टीवर होतो मी, तेव्हा 10 लाईट पहिलेचे सुधारेल होते. आणि काल मी आल्यावर 2-3 सुधारले, त्याला LED लावलं, पॉवर सप्लाय लावलं, तर 13-14 लाईट असेच झाले आता. आणि पुरं काय म्हणते त्याला, म्हणजे ते लाईटच सुधारले, ते पॉवर सप्लाय LED लागत ना, ते मोठं आहे. ते बघा पुढं लावायला आहे ती लाईट, तुम्हाला दाखवतो मी. तर पॉवर सप्लाय LED ते संपलं होतं. मी सांगितलं होतं पप्पाला आणायला, त्यानं आणला असं का नाही ते माहीत नाही. अजून 10-12 लाईटर पडेल, ते आता सुधारायचे आहे. आज ते जर सायमन आणले असेल त्याचे LED पॉवर सप्लाय ते तर सुधारू आज, नसतर मग काही मिक्सर वगैरे काही असं. हे बघा हे असे लाईटर. तर बाबाकडून आपण लिफ्ट घेतली आलेलो आहे कॉलेजहून. आणि आता मी ब्लॉग एंड करतो, कारण की दुकानावर दाखल जास्त पण दुकानावरच नाही दाखवायचं, कारण की तुम्ही पण बोर होऊ शकता. तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत. बाय.